आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये रेवती श्रावणी व्हिडिओ. आणि आज मी तुम्हाला झाडांबद्दलची माहिती दाखवत आहे. किती झाडं आहेत आमच्या इथं, कोणती झाडं आहेत ते तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा ताईंनो. फळांची आयुर्वेदिक शोची झाडं आहेत ताईंनो, आणि फुलांची पण झाडं आहेत. ते तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि माझ्याशी जोडा. माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी एक नवीन सुरुवात केलेली आहे. मी गावातून आहे छोट्याशा, आणि यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल. आणि तुम्हाला कशाबद्दलचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग आपण स्किप न करता व्हिडिओ पाहू. कसं कारला आलं, फुलं पण आलेली आहेत भरपूर कारल्याचा वेल. आणि इकडे इकडे सीताफळाचं झाड, सीताफळ पण आले ना रेवती, खूप सारे आले. इकडे पण आले, त्या झाडाला पण आले. हिरवा झाला आता पावसाने. इकडे नारळाचं पण आहे, बदामचं पण आहे. हे बघ इथे पण झाड आहे ताईंनो. इकडे पण एक मोठं झाड आहे सीताफळांचं. याला सीताफळ पण आले छोटे छोटे. इथे एक छोटा आलेला आहे. त्याला हवे ना, आम्ही खूप सारे सीताफळाच्या सीझनमध्ये विकत घेतच नाही. खूप सारे फळं निघतात घरी. हे आयुर्वेदिक आहे ताईंनो, गवती चहा म्हणून. याला नाही का काळा चहा करून याच्यामध्ये लिंबू, हळद, तुळशीचे पानं आणि या गवती चहाचे पानं करून काळा चहासोबत पियायचं. सर्दी खोकला. इकडे फुलांची झाडे, मोगरा आहे हे. आणि इकडे गोकर्णाचं पण वेल आहे. याला डबलचं फुल येते निळं, हे महादेवाला वाहते. इकडे वांग्याचं पण रोप आहे. तुरी पण लावलेले आहेत, छान झाल्या मोठ्या तुरी आहे. इकडे वांग पण आहे. इकडे पण एक वांग्याचं झाड आहे. आणि हे आयुर्वेदिकच आहे, याचं नाव नाही माहीत मला. आणि हा वेल आहे बरबटीचा. असं जाळीवर छान गेलं ते वाढत वाढत. इकडे कुंदाचं झाड आहे आणि तुरीच आहे इथं लावून. इकडे मिरच्या पण टाकल्या होत्या ताईंनो, मिरचीचं पण रोप आलं. हे बघा मिरच्या पण लागल्या याला, ते छान आलं. हे बघा खूप सारे मिरच्याचे झाड आहेत. इकडे बघा हिरवी मिरची पण आहे. हे बघा त्या तुरी वाढल्या. हे मोठं संगीत झाड पारिजातकचं आहे, खूप मोठं झाले यावर्षी. आता 2-3 फुलं लागत आहे. भरपूर झाड आहेत. इकडे पण फुलांची झाड आहेत. हे घंटीच्या फुलांचं झाड आहे. इकडे गुलाब आहे. इकडे पण कुंदाचा आहे. गोकर्णाचा वेल आहे. इकडे पण आहे. सीताफळाची झाडं भरपूर आहेत. सीताफळाचं सीझन अजून यायचंच आहे. खूप सारे सीताफळ आले. मज्जा आहे यावर्षी खाण्याची. इकडे झाड आहेत. तांदूळाचा कट्टा होता घरी, याच्यामध्ये मी थोडीशी माती टाकून अद्रक टाकली तर ही छान वाढली ताईंनो. हे बघा, हे बघा ताईंनो, मी जे व्हिडिओ मध्ये दाखवते बेलाचं झाड ते इथे आहे. खूप मोठं झाड होते, तुटलं. आता हे छोटे छोटे पाघोरे आले याला. इथे नाही का घोळेल पण आहे, त्याच्यावरच सोडलेला. तापेसाठी चांगला राहतो म्हणतो तो. इकडे आहे नारळाचं झाड, खूप उंच आहे. बदामचं पण आहे, चिकूचं पण आहे त्याच्यात खाली. आणि इकडे हे बेलाचं आहे. इकडे कडीपत्त्याचं आहे. इकडे कुंदाचं झाड आहे छोटंसं. गुलाब, इथे एक गुलाबचं झाडच आहे. कटाई केली मी त्याची. आणि इकडे काळी हळद पण लावलेली आहे जमिनीमध्ये. इकडे पांढरा गुलाब आहे. फुलं आले नाही अजून, सध्या याला कळे आल्या. हे वाला चिकूचं आहे. हे बघा याला चिकूची छोटी बी पण आलेली आहे, फुलं आलेली आहे. खूप सारे चिकू आले. चिकू एवढे गोड आहेत ना, मोठं चिकू आहे. खूप मोठं झाड पण आहे. याच्यावरती हे बदामचं आहे आणि खाली चिकूचं आहे. हे रातराणीचं झाड आहे ना, याची पण कटाई केली. खूप मोठं झालं होतं. इथे मी रोप टाकलं झेंडूचं, ते निघालं. आणि हे पिवळ्या फुलांचं झाड होतं, खूप मोठं होतं. याची पण कटाई केली, पावसामुळे खूप झाड वाढली होते. तर इकडे पण एक झेंडूचं रोप आहे. आणि हे मिरचीचं झाड आहे, मिरच्या पण येतात याला. इकडे लिंबूचं झाड आहे ना, लहान आहे आता सध्या. लिंबू येत आहे छोटे छोटे. यावर्षी खूप लिंब आलेत. हे बघा इथे पण लिंब आहेत, खूप सारे लिंब लागलेत. त्याच्यावर पण एक सीताफळाचं झाड आहे. हो, ह्या कुंड्या मी ऑनलाईन बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी वेल लावलेले आहेत. आताच लावले, 8-10 दिवस झाले. याच्यामध्ये बी टाकलं होतं बरबटीचं, ते वेल निघाले. आणि हे शोचे काही झाड आहेत, फुलं आलेले आहेत त्याला. आणि हे वाला मिरगामध्ये जे फुल उगवते पहिल्या 15 दिवसामध्ये, त्याचं आहे ना, मोठं फुल उगवलं होतं याचं. आणि इकडे पण बरबटीचा वेल आहे, कुंडीमध्ये लावला. आणि गुलाबचं पण झाड आहे, शोची आहे ना. इकडे गुलाबाची झाड आहेत.
जे की मी पायरीवर ठेवलेले आहेत वरपर्यंत. चला मी तुम्हाला असे दाखवते. हे बघा, गुलाबचं फुल पण उगवलेलं आहे. इकडे पण खूप आहेत, वरत पण आहेत. इकडे मिरचीचंच रोप आहे लावून, भरपूर मिरचीचेच रोप लावले, टमाट्याचे रोप लावलेत, वांग्याचे पण रोप लावलेत. हे छोटंसं शोचं झाड आहे आणि याच्यामध्ये आंबाडीची भाजी आणली होती ताईनं, ती तोडून घेतली. तोडून घेतल्याच्या नंतर त्याची खालची जी दांडी राहते ती या तेलाच्या कॅनमध्ये मी टाकली, लागलेली आहे. विकायच्याच आणल्या कुंड्या म्हणून असं काही नाही, घरच्या पण आपण लावू शकतो. हे बघा, इथं गुलाबाचं पण तसंच मी ॲडजस्ट केलेलं आहे, तेलाच्या कॅनीमध्ये लावलं. इथे पण एक लावलं, याच्यामध्ये पण लावलं. इकडे कुंड्या आहेत, त्याच्यामध्ये मी वांग्याचं रोप टाकलं होतं ताईनं, मी जे ऑनलाईन बोलवलं होतं. रोप निघालं, टमाट्याचं पण रोप निघालं. आणि इकडे बघा किती मोठी झाली टमाट्याची रोप, छान आहेत. आता याला मी जमिनीमध्ये लावते. चला मग आता मी वरचे झाड दाखवते. ताईनं लाजाळूचं झाड पण आहे. चिमटीने हात लावला ताईनं, कलम आणलेले आहेत मी. आता याची कट्टाई लावणार आहे. 2-3 कलम आणलेले आहेत, ते लावूया. चालू आहे. 2-3 लावले आहेत, जी लागण ती लागली. तो बाळा खाली तिथे त्या कोपऱ्यामध्ये. ताईनं मी बिया बोलवलेल्या आहेत ऑनलाईन, भेंडीची, बरबटीची, वांग्याची बी बोलवली. आता ते रोप टाकणार आहे मी याच्यामध्ये, जे लागण ते बघते. बरबटीच्या पण आहेत ताईनं. हे मुळा, पांढरा मुळा आहे ताईनं, हे मला लावून पाहते. निघाले तर बरंच, निघाल्यावर मी तुम्हाला नक्की सांगते ताईनं कसा रिव्ह्यू आला याचा. अजून डिटेलमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ झाडांचा पाहायचा असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. अजून पाठीमागे भरपूर झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, जांबाचं झाड आहे, चिकूची झाडं आहेत. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. एवढे सारी झाडं असून सुद्धा फुलांची झाडं लावणारच आहे. वाटाण्याच्या शेंगाचं पण रोप आलेलं. हे बघा ताईनं, भोपळ्याचा पण वेल मोठा झाला. याला फळ आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये, बघा. मी पण याचं रोप टाकलं होतं, बी टाकलं होतं, छान आला. आता याला मी मांडव करते, मांडववर छान फैलते तो. हे बघा, केसर आंबा आहे ताईनं, खूप मोठं झाड आहे, पाठीमागे आहे घराच्या. आणि मी वरून स्लॅबवरून दाखवते, पाठीमागे गेलेले आहे. पाठीमागे भरपूर झाड आहे आणि यावेळेस आलेले आहेत त्याला आंबे, भरपूर आंबे आले. केसर आंबा, गोड आंबा आहे. आणि याच्याच बाजूला लावलेला पेरूचं झाड आहे आणि कडुलिंबाचं पण झाड आहे बाजूलाच. आणि पेरूमध्ये ताईनं आळ्या होत आहे, खूप सारे जांभे येतात पण त्याच्यामध्ये आळ्या होत आहे. त्याच्यासाठी काय खत पाणी टाकावं लागतं नक्की कमेंट करून सांगा, मला काय माहीत नाही. आणि हे आहे बेलाचं झाड. आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे, भरपूर बेल आहे याला. आणि मंदिर पण आमच्या जवळच आहे, त्याच्यामुळे सर्वजण इथूनच बेल घेऊन जातात. पहिले मोठं झाड होतं, ते तोडलं गेलं आणि आता हे लहान आहे. याला खूप पागोरे आले. इकडे कढीपत्त्याचा आहे, इकडे सीताफळाचा आहे.